यानंतर पंढरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे लोकप्रिय उमेदवार माननीय डॉक्टर परिणिताताई भालके यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो। नमस्कार। राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, अहिल्यामाई होळकर, माता रमाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांना वंदन करते। आज संविधान दिन आहे। संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहते। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित माझे पती आदरणीय भगीरथ दादा भालके, आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय साधनाताई सुधीर धोत्रे, दुसरे उमेदवार संजयजी बंदपट्टे आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भगीरथ भालके, समोर उपस्थित तरुण सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझ्या माता भगिनी, मैत्रिणी आणि तरुण सहकारी। खरं तर आता संजूदादांनी सांगितलं की सुधीर दादा त्यांचा वार्ड सोडून इथं त्यांच्या सोबतीला आलेत। खरं तर या वार्डाचा विकास करण्यासाठी आम्ही जय वीरूची जोडी तुम्हाला दिली आहे। दादांनी सांगितलं की आपल्याकडे नगरपालिकेचा 2.5 वर्षाचा कालावधी होता। त्या काळामध्ये नानांच्या माध्यमातून या सुधीर दादा असतील, संजू दादा असतील यांच्या माध्यमातून 2 हायमास्ट, 2 पाण्याच्या टाक्या, घरकुलाची जी योजना इथं राबवली गेली, अशा अनेक उपक्रम नानांच्या काळामध्ये कमी कालावधी मिळालेला असताना देखील आपण जी कामं केलेली आहेत आणि जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत ती पुढे घेऊन जाण्यासाठी कुठेतरी तुमच्या साथीची गरज आहे। इथं उपस्थित सगळ्याच महिला ज्या आहेत त्या माझ्या रोजच्या परिचयाच्या आहेत, रोजचा संपर्क आहे आपला इथला। काल मी इथं चहाला थांबलेले असताना माझी ताई मला म्हणाली की गेली 25 वर्ष मी इथून कामाला तिथं हॉस्पिटलपर्यंत जाते आणि आजही रोड इथला तसाच आहे, घाण तशीच आहे, गटार तशीच आहे, कधीही ती स्वच्छ केली जात नाही। जाताना येता जाताना खूप त्रास होतो, कुठेतरी मनाला चटका लावून जाती ही वेदना होती की किती दिवस आपण या घाणीत राहायचं आहे। माझा उपस्थित पुरुषांच्या तुलनेत महिलांना या गोष्टीचा जास्त त्रास होतो। इथं उपस्थित महिलांनी मला हात वर करून सांगायचं की किती दिवस ह्या घाणीत आपण जगायचंय, कुठं तर बदल घडवायची गरज आहे का नाही? हात वर करून सांगा की गरज आहे की नाही बदलायची। आज आपल्या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आपल्याला कुठंतरी आपला माणूस, आपल्या वेदना जाणून घेणारा माणूस तिथं नगरपालिकेत पाठवण्याची गरज आहे। आज कुठल्याही समस्याला सामोरं जात असताना रात्री कितीही वाजता तुम्ही सुधीर दादाला फोन करा किंवा संजू दादाला फोन करा, ही पोरं तुमच्या पाठीमागे येऊन भक्कम उभा राहण्यासारखी आहेत। दुसरा कोणता असा उमेदवार आहे की तुमच्यासारख्या गोरगरिबांच्या हाकेला धावून येणारा, याचा विचार करण्याची ही गरज आहे। आज पंढरपूरमध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात की गेली 40 वर्ष सत्ता असताना देखील कुठलाच विकास आपल्या तालुक्यात झालेला नाही आणि आज कुठला अजेंडा, असा कुठली ब्लूप्रिंट तुम्ही घेऊन उतरलाय की येणाऱ्या 5 वर्षात ती पूर्ण करणार आहात तुम्ही? गेली 40 वर्षात तुमच्या हातून एकही काम चांगलं घडलेलं नाही आणि आता पुढच्या 5 वर्षात तुम्ही काय करणार आहात? वेळोवेळी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज संविधान दिन आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार नगराध्यक्ष पदाचा एक महिलेचा आहे। इथं भरपूर महिला आहेत। मी वेळोवेळी समोरच्या विरोधकाला आवाहन करते की महिलेचा अधिकार महिलेसाठी मर्यादित राहू द्या, समोर येऊन बोला, उमेदवाराला त्यांचे विजन मांडण्याची संधी द्या, पण कुठंतरी उमेदवाराला पाठीमागं ठेवून त्या ताईंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, समोरचा त्यांचे मिस्टर असू द्या, लक्ष्मण शिरसट असू द्या किंवा त्यांचा मुलगा विक्रम शिरसट करत आहेत, कुठेतरी हे थांबलं पाहिजे। खरं तर हा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे, आमचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत। इथं उपस्थित महिलांना मला सांगायचं आहे की तुमचा आवाज
नगरपालिकेत पोहोचवणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे की घरात बसून कुणाच्या तर खांद्यावर बंदूक ठेवून काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे? मी उत्तर मागते तुमच्याकडून की तुमच्या वेदना जाणून घेणारा उमेदवार पाहिजे, तुमच्या घरापर्यंत येऊन काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे की कुठंतरी 4-4, 10-10 हेलपाटे नगरपालिकेत घालायला लावणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे? हे तुम्ही मला हात वर करून सांगा. आपल्याला सन्मानाने जगायचं असेल आणि आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर येणाऱ्या काळात 2 तारखेला मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माझा अनुक्रमांक आहे 2, विजयाची खून नंबर 2 आणि संजू दादा आणि साधनाताईचा अनुक्रमांक 1 आहे आणि आपलं चिन्ह आहे रिक्षा. काल झालेला प्रकार प्रत्येक व्यक्तीने पाहिलाय नगरपालिकेत, कशा प्रकारे आपल्यावर अन्याय अत्याचार करून दमदाटी करून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण आम्ही देखील संविधान हाताशी धरून तिथं आमच्या न्यायाची लढाई लढत असताना तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल नगरपालिकेत झालेला जो प्रकार आहे, तर तिथं तो प्रकार मी माझ्या हक्कासाठी करू शकते, तर नक्कीच उद्या तुमच्यावर कुठली काही हो द्या, मी तुमची लेक म्हणून, तुमची एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत असेन अशी एक विश्वास तुम्हाला देण्यासाठी इथं उभा आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुणी काही सांगू द्या, कुणी काही तुम्हाला सांगू द्या, कुणालाही कुठल्याही भूलथापांना बळी पडायचं नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वसामान्यांचा आवाज जर नगरपालिकेत पोहोचवायचा असेल तर रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना भरपूर मतांनी विजय करण्याचं काम तुम्ही करायचं आहे. आपलं एक मत कशासाठी पाहिजे? आपला आवाज नगरपालिकेत पोहोचण्यासाठी पाहिजे. इथं अनेक महिला आहेत, आपलं एक मत कशासाठी पाहिजे? तर आपल्या महिला सक्षमीकरणासाठी पाहिजे. आपलं एक मत कशासाठी द्यायचं आहे? तर नगरपालिकेत महिलांसाठी ज्या योजना येतात त्या कधीच आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं एक मत, प्रामाणिक मत योग्य उमेदवाराला द्यायची गरज आहे. आज इथं उपस्थित कितीतरी महिला हातावर पोट घेऊन जगतात, त्यांना कितीतरी समस्याला सामोरं जावं लागतं, पण आपली दखल कुणीही घेत नाही. मंदिर परिसरात हातावर काम करणाऱ्या, हातावर पोट घेऊन जगणाऱ्या बायकांना तिथं कशा प्रकारची वागणूक दिली जाते ही तुम्हा सगळ्या मायमाऊलींना माहित आहे. साधं रोजगार कामावर जायचं म्हटलं तरी आपल्याला घरातून कितीतरी समस्यांना गटार तुंबलेले असते, घरात पाणी शिरलेलं असते, अशा कितीतरी छोट्या गोष्टीला मोठ्या गोष्टींना सामोरं जाऊन आपल्याला कामावर जावं लागतं. आणि माघारी आलं तर परत तोच उद्योग आपल्याला मागे लागलेला असतो. तर कुठंतरी हे थांबवायचं असेल, आपल्या हक्काची लढाई आपल्याला लढायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि ही वेळ तुमची आहे, माझी आहे. परिवर्तन जर घडवायचं असेल, बदल जर घडवायचा असेल तर रिक्षा हे चिन्ह लक्षात आपल्याला मार्गदर्शन करतील.